सर्वात प्रतिभावंत मानसशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर अल्बर्ट एलिस यांना आजही संबोधले जाते. त्यांनी त्यावेळी मानसोपचार पद्धतीला विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धत म्हणून संबोधले आणि ही पद्धत विकसित केली. आजही जवळजवळ सर्व क्षेत्रात या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचा वापर केला जातो. मानसिक आरोग्य, बाल शिक्षण, कौटुंबिक समस्या, लैंगिक समस्या, औद्योगिक क्षेत्रांमधल्या समस्या, नात्यांमधील समस्या, अशा जवळजवळ सर्व क्षेत्रात याचा वापर होतो. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यावेळी ज्या तऱ्हेने माणूस विचार करतो त्याच्यावर भावना अवलंबून असतात. एकदा माणसाची विचाराची पद्धत बदलली की भावना बदलतात, ही थेअरी मांडली आणि आजही ही थेअरी मानसशास्त्रात महत्त्वाची थेअरी मानली जाते. आनंदाची बातमी आपल्यासाठी ही आहे की आपल्या ज्या नकारात्मक भावना आहेत ती जर बदलायची असेल तर आपली विचाराची पद्धत बदलली पाहिजे. थँक्यू.